आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी घेऊन देवाची स्तुती करणार आहोत। सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 18 तू मेरा परमात्मा। गीत क्रमांक 18 तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा जिंदगी हमें दे अनंत रोटी तो, तू ही सर्वस्व है प्रभु तू हमारे हैं, तेरे बिना सब बिना सहारे। तू मेरा परमात्मा, तू मेरा मेरी आत्मा प्रणाम है प्रभु। भगवन अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गाउटी मेरी आत्मा प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा गाउटी मेरी आत्मा प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून।
तुझवर प्रेम मी करीन, तुझवर प्रेम मी करीन, तुझवर प्रेम मी करीन मनापासून, तुझवर प्रेम मी करीन, तुझवर प्रेम मी करीन, तुझवर करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है मिट्टी का पुतला, ये जीवन है मिट्टी का पुतला, धक्का लगे तो टूट जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है फूलों की माला, ये जीवन है फूलों की माला, धूप लगे तो मुरझाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है चंदन की लकड़ी, ये जीवन है चंदन की लकड़ी, आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है कागज का टुकड़ा, ये जीवन है कागज का टुकड़ा, हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र माझा तार, आत्मा माझ्या कैवारी, पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझ्या कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा.
पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया, 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 हालेलुया. 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 गीत क्रमांक 99 आराधना होते रे. गीत क्रमांक 99 आराधना होते रे. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरी नाम की स्तुति हो. हाँ पूजनीय रक्षा नाम लेते हैं हम. हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे. आत्मनाता हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो
हर दिन वास करे। आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं माँ चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम में मिल जाए। मेरे दिल में तो हर दिन वास करे। यीशु जी हम अपने को तेरे पूज हाथ में देते, सारे पाप हमारा दूर कर दे, दुख भार सबको उठा दे। तो आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में। आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में। आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो तेरी नाम की स्तुति हो। हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं हम चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम तुम्हें मिल जाए। मेरे दिल में तो हर दिन वास करे। समर्पित अपना प्रियतम बना लो मुझे, सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। सर्वस्व अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। आराधना हो तेरी आराधना हो, मेरे दिल में तू हर दिन वास करे। आराधना हो तेरी आराधना हो, आराधना हो तेरी नाम की स्तुति हो। हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हम चरणों में, सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम तुम्हें मिल जाए। मेरे दिल में तू हर दिन वास करे। मेरे दिल में तू हर दिन वास करे। मेरे दिल में तू हर दिन वास करे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है।
निमित्त यीशु है तेरे ही पास, हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है, हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में साठवन बन के वो आ जाता है, दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है, हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है, हम सबके आंसू मिटाने को राजा भी राजा आ जाता है, राजा दी राजा आ जाता है, राजा दी राजा आ जाता है। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा।
मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत। सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे। हालेलुया, 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 हालेलुया। किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा, प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा, पापाच्या धरीतून वर आणले मला, हो हो। किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी, बोलावणी मजला नाविले प्रेम तरी, हो हो। किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का, हृदय टेकावया जीव अधीर झाला, हो हो। किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला मा, अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा। किती आनंद हा, हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे। स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे। स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गात जाऊ आपण सारे
प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला. तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने. आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज मोडिले शैतानाचे, राज मोडिले शैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा. हालेलुया, 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 हालेलुया. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सियों की मांद में डाल दिया जाए, तभी ना घबराना. आग की ज्वाला जब तुझे घेरे, तभी ना घबराना. सियों की मांद में डाल दिया जाए, तभी ना घबराना. आग की ज्वाला जब तुझे घेरे, तभी ना घबराना. आगों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आगों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना आपसे नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई ना होवे, तभी ना घबराना. साथ तेरे सहने कोई ना होवे, तभी ना घबराना. साथ में तेरे कोई ना होवे, तभी ना घबराना. साथ तेरे सहने कोई ना होवे, तभी ना घबराना.
नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है, डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है, नहीं डरना, अब से नहीं डरना। इम्मानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी संपूर्ण हृदयाने या स्तुती आराधनामध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. आपलं संपूर्ण मन त्या प्रभू येशूकडे लावा. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे. तो पवित्र परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. म्हणून आपलं हृदय त्या प्रभू समोर उघडा. तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल त्यांना क्षमा करा. तुमच्या हातून जे काही पाप झाले आहेत त्या सगळं पाप प्रभू समोर कबूल करा आणि केलेल्या प्रत्येक पापाबद्दल पश्चाताप करा आणि त्या प्रभू येशूकडे क्षमा मागा. कारण आपण घाणेरडं हृदय घेऊन त्या परमेश्वरासमोर उभे राहू शकत नाही. म्हणून आपलं हृदय साफ करा. आपले दोन्ही हात उंच करा आणि सांगा प्रभू येशूला, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू मला पापांची क्षमा दिली आहे, तू मला शुद्ध केला आहे. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो सर्व समर्थ देव आज देखील आपल्यावर प्रेम करत आहे. तो सर्व समर्थ देवानेच आज आपल्याला त्याच्या चरणापाशी एकत्र केलेला आहे. तो स्वर्गामध्ये राजासनावर बसलेला आहे आणि तुमच्याकडे पाहत आहे, कारण तुम्ही त्याची मुलं आहात आणि तो आपला बाप आहे. म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या. आजच्या या सुंदर दिवसाबद्दल त्याचे आभार माना. रात्रभर त्याने आपल्याला सांभाळलं, या क्षणापर्यंत त्याने जिवंत ठेवलं. तुमच्या सर्व मार्गातील अडथळे काढून टाकले. सैतानाच्या सर्व हल्ल्यापासून तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार म्हणा. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. पाहतो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजवा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तू महान आहेस, तू थोर आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो
करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। सिय्योन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। सिय्योन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ पित्याच्या प्रत्येक प्रेमाची आठवण करा. त्याने आपल्यावरती केवढं अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. बायबल सांगते की तो देव प्रेमाने भरलेला आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या शब्दाच्या द्वारे त्याने या विश्वाची निर्मिती केलेली आहे. एवढा पराक्रमी आणि थोर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार माना, अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. कारण तो आपलं बाहेरचं रूप पाहत नाही, तर तो हृदय पारखणारा देव आहे, तो अंतकरण पारखणारा देव आहे. ज्याप्रमाणे एक आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात, त्याच्या कितीतरी पटीने तो देव आपल्यावर प्रेम करतो. जेव्हा जेव्हा आपण चुकतो पडतो, तेव्हा तो आपल्याला मिठीत घेतो, व्यंगेत घेतो, कारण तो आपला खरा बाप आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केलेली आहे. त्याने आपल्यासाठी सुंदर डोंगर निर्माण केलं, झाडे झुडपे निर्माण केले, पशु पक्षी निर्माण केले. त्याच्या या सर्व निर्मितीबद्दल हृदयातून त्याचे आभार माना, अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला प्रकाश देण्यासाठी सूर्य बनवला, चंद्र तारे बनवले, म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार म्हणा. पाहतो परमेश्वर दरवर्षी आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो, आपल्यासाठी या पृथ्वीतून अन्न उत्पन्न करतो. म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा, हृदयातून त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात उंच करा आणि सांगा प्रेमळ पित्याला, हे स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, तू अनंत चांगला आहेस, तू प्रेमाने भरलेला आहेस, तू दयेने भरलेला आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरात टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. अंतकरणातून सांगा, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तू आमच्यासाठी हे सुंदर विश्व निर्माण केलंस आणि या विश्वाद्वारे तू आमची गरज पूर्ण करतोस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा. तरणाचा मास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव. त्याच्या तरणाचा मास अनुभव, सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर गौरव. करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा, करुण स्तुती प्रभु नाम लोक सांगा.
गा, अहो प्रभूला नवे गीत गा. मोठ्या आवाजात सर्व पृथ्वी प्रभूला गा. स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ. स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ. करुणी भय विश्वास त्यास मागा, करुणी भय विश्वास त्यास मागा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा. सर्व पृथ्वी प्रभूला गा. सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर. सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर. करीलंती न्याय तुम्ही लागा मार्गा, करीलंती न्याय तुम्ही लागा मार्गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. मोठ्या आवाजात नाचून गाव प्रभूची स्तुती करा. गीत गा. सर्व पृथ्वी प्रभूला गा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना, आभार माना. कारण तो आपला प्रभू आहे. होय प्रभू. तोच आपला मुक्तीदाता आहे, धन्यवाद. तोच आपला तारणार आहे. धन्यवाद. जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण जो अंधारामध्ये बुडालेला होता, होय. पापामध्ये बुडालेला होता, होय. ज्यांची जगण्याची आशा नव्हती, जे आपण दुःखामध्ये आणि आजारामध्ये आणि श्रापामध्ये होतो, आपण सैतानाच्या हातातून दुःख भोगत होतो. पण पहा, त्या प्रभूने आपल्यावर केवढं प्रेम केलं की तो स्वर्ग सोडून आपल्यासाठी या जगात आला. धन्यवाद. तो स्वर्ग सोडला आणि आपल्यासाठी तो या जगात आला. तो देव असून मानव झाला फक्त आपल्यासाठी. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याचे आभार आभार माना. मानतो. आपण जी पाप केली होती त्या सगळ्या पापांची शिक्षा आपल्याला होणार होती. पण पहा, त्या प्रभू येशूने आपल्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेतलेली आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आपण जे गरिबीमध्ये होतो, श्रापामध्ये होतो, त्या प्रभू येशूने आपल्याला गरिबीच्या श्रापातून बाहेर काढलं. त्याच्या दारिद्र्याच्या द्वारे आज आपण धनवान झालेलो आहोत. त्याच्याच द्वारे आज स्वर्ग उघडलेला आहे. त्याच्याच द्वारे आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याच्याच द्वारे आज आपण देवपुताची मुलं झालेलो आहोत. त्याच्या या सर्व कृपेबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. अंतःकरणातून त्याचे आभार म्हणा. आभार मानतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्याने आपल्याला दिले. त्याने आपल्याला शांती दिली, त्याने आपल्याला आनंद दिला, त्याने आपल्याला स्वर्गीय प्रेमाने भरून काढलेला आहे. म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याचे आभार म्हणा. धन्यवाद. त्याने धन्यवाद. आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, म्हणून त्याची स्तुती करा. धन्यवाद. आज आपल्याला रडायची गरज नाही, कारण आपल्या प्रभूने आपलं दुःख स्वतः घेतलेलं आहे. म्हणून नाचून आणि गाऊन त्या प्रभूची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजवा आणि त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. सांगा प्रभूला, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझं जीवन बदललंस, तू मला आशीर्वादित केलंस, तू मला नवीन जीवन दिलंस. तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणार आहेस, तूच माझा मुक्तीदाता आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. मोठ्या आवाजात दोन्ही हात उंच करून हालेलुया हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया, गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रभू येशूने खरोखर आपल्यावर अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. त्याच्या प्रेमाला सीमा नाही, त्याच्या प्रेमाला मर्यादा नाही. या जगात असा कोणी नाही की जो आपल्यासाठी क्रूसावर मरेल. या जगावर असा कोणीच नाही जो आपली पाप स्वतःवर घेऊ शकतात. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला वाचवण्यासाठी त्या प्रभू येशूने स्वतःचा प्राण वधस्तंभावर दिलेला आहे. पहा त्याच्या बलिदानाकडे, आठवण करा त्याच्या क्रूसाची. त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त वाहिलेलं आहे. येशूचं पवित्र आणि मौल्यवान रक्त त्याने आपल्यासाठी वाहिलेलं आहे, कारण आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी. त्याच्या बलिदानाद्वारे त्याने सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. त्याच्या क्रूसावरील बलिदानाद्वारे सैतान हारलेला आहे आणि त्याने आपल्याला एक विजयशाली जीवन दिलेलं आहे. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, हृदयातून त्याचे आभार माना. त्याच्या बलिदानाद्वारे आज आपल्याला पापांची क्षमा मिळाली आहे. आपण सैतानाच्या बंधनातून मुक्त झालो आहोत आणि आपल्याला देवाने सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. हृदयातून त्याचे आभार म्हणा, अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. येशूचं रक्त आपल्याला सगळ्या पापातून शुद्ध करतं. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे आपलं जीवन बदलण्याचं. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे आपलं हृदय बदलण्याचं. म्हणून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार म्हणा. त्याच्या रक्ताने स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. त्याच्या बलिदानाद्वारे स्वर्गाचं दार आपल्यासाठी उघडलेलं आहे. म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. त्याच्या क्रूसावरील बलिदानाच्या द्वारे सैतानाचं राज्य नष्ट झालेलं आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला सांगा, प्रभू तुला धन्यवाद,
तू गौरवशाली परमेश्वर आहेस, तू विजयशाली परमेश्वर आहेस, तू सामर्थ्यशाली परमेश्वर आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला, अवतरला. ऋषी मरुनी प्राण दिदला, ऋषी मरुनी प्राण दिदला, कार्याले तू जगताला. मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने अमातारिले रक्ताने, अमातारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे. मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, मोठ्याने मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. आणि आता त्या महान परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी घुडग्यावर या. आपले डोळे बंदच ठेवा आणि आत्म्याच्या डोळ्याने त्या प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करा. पहा, तो प्रभू तुमच्या अगदी जवळ आहे, तुमच्या अगदी जवळ, तुमच्या समोर आहे. तो राजासनावर बसलेला आहे, तो पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहे. पहा, तो परमेश्वराचं तेज, त्याचं तेज पहा, संपूर्ण स्वर्ग त्याच्या प्रकाशाने भरलेला आहे. इतका तो प्रकाशाने भरलेला देव आहे, कोणी माणूस त्याला पाहू शकत नाही. अशा महान परमेश्वराची आराधना करा, जो स्वर्गामध्ये सिंहासनावर बसलेला आहे. स्वर्ग त्याचं राजासन आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. त्याचं राज्य युगानुयुगाचं आहे. धन्यवाद, धन्यवाद. त्या महान परमेश्वराची आराधना करा. धन्यवाद, धन्यवाद. कारण बायबल सांगतं, देव आत्मा आहे, देव आत्मा आहे आणि देवाची इच्छा आहे की त्याची उपासना करणाऱ्यांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. म्हणून आपले आत्म्याच्या डोळ्याने प्रभूला पहा, कारण जो कोणी प्रभूशी जळला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. जो कोणी प्रभूशी जळला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. म्हणून आपले हात उंच करा आणि सांगा प्रभूला, होय प्रभू, मी तुझी आराधना करतो, मी तुझी उपासना करतो. तू माझा देव आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझा धनी आहेस, तू माझा मालक आहेस. मी तुझी आराधना करतो, मी तुझी उपासना करतो. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेव्हा जेव्हा देवाचे लोक पृथ्वीवरून देवाची आराधना करतात तेव्हा स्वर्गातून आग उतरते, देवाची उपस्थिती तुमच्या मध्ये येते. म्हणून त्या प्रभूला हृदयातून त्याची आराधना करा. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवनी. प्रेमाने सामर्थ्याने
ये तू माझ्या जीवनी आराधीना मी हृदयाने तुला आराधीना मी मनाने तुला आराधीना मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू उंच आवाजाने तू माझा प्रभू माझा प्रभू प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी आराधीना मी हृदयाने तुला आराधीना मी मनाने तुला आराधीना मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो सर्व समर्थ देव, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असून देखील तो येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्याने वधस्तंभावर प्राण दिला. तो जिवंत देवाचा पुत्र होता. त्याने आपल्या जीवनामध्ये एकही पाप केलं नाही, तर पूर्णपणे तो देवाच्या आज्ञेमध्ये राहिला. म्हणून मरणानंतर त्याला पुरण्यात आलं, पण मरण त्याच्यावर राज्य करू शकलं नाही. तर तो मरणातून पार गेला आणि तिसऱ्या दिवशी मृतातून पुन्हा जिवंत झाला आणि आजही तो जिवंत आहे. पहा, त्याने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शन दिले आणि त्यांना सांगितलं की मी पित्याकडे जात आहे, मी स्वर्गात पित्याकडे जात आहे आणि मी पित्याला विनंती करीन की तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. मी स्वर्गात जात आहे आणि पित्याला विनंती करील की तो तुम्हाला सत्याचा आत्मा देईल, जो सदा सर्वदा तुमच्यामध्ये वास करील. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन सांगतं की येशूचे शिष्य एका खोलीमध्ये येऊन प्रार्थना करत होते, देवाकडे पवित्र आत्मा मागत होते. तेव्हा अचानक भूमिकंप झाला, सुसाटाचा वारा सुटला आणि पवित्र आत्मा अग्नीच्या रूपामध्ये प्रत्येकावर येऊन बसला. प्रत्येक जण देवाच्या सामर्थ्याने भरून गेले आणि तोच पवित्र आत्मा आज आपल्याला देण्यासाठी देव उत्सुक आहे. म्हणून आपले हृदय उघडा, आपलं अंतःकरण प्रभू समोर उघडा आणि प्रभूला सांगा, प्रभू मला तुझा पवित्र आत्मा हवा आहे, मला तुझा पवित्र आत्मा हवा आहे. दोन्ही हात उंच करा आणि सांगा प्रभूला, मला तुझा पवित्र आत्मा हवा आहे. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये. आमच्या अंतःकरणाचे तुझा सामर्थ्य घेऊन ये, तुझ्या अग्नी घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या शांतीने आम्हाला भर. प्रत्येक उघडलेल्या हृदयामध्ये पवित्र आत्मा प्रवेश करत आहे.
पाहतो पवित्र आत्मा येत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा पवित्र आत्म्याचा. बोलावा आपल्या अंतःकरणात, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी. कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी. शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा. प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा. दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा. हालेलुया, 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 हालेलुया. मोठ्या आवाजात हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद पवित्र आत्मा। प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 8 ते 10 मी वाचतो, कान देऊन ऐका। लुस्रात पायांनी अधू असा कोणी एक माणूस बसला होता। तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता। तो पौलाचे बोलणे ऐकत असे। पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा। तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की पौल येशूचा अतिशय प्रभावी शिष्य होता। त्याने पुष्कळ ठिकाणी आणि पुष्कळ लोकांना येशूची सुवार्ता सांगितली आणि पुष्कळ लोकांचं त्याने तारण केलं। असाच एक प्रसंग आणि हा चमत्कार आपण आता वाचला की लुस्र ह्या ठिकाणी एक पंगू मनुष्य होता, पांगळा मनुष्य होता। जन्मापासून पांगळा होता आणि तो कधीही चालला नव्हता, आयुष्यात कधीही चालला नव्हता। जन्मापासून तो पांगळा होता, तो बसलेला होता। आणि पौल जे भाषण करायचा किंवा संदेश द्यायचा किंवा पौल जे शिकवायचा ते तो ऐकत असे। हालेलुया हालेलुया, ते तो ऐकत असे। आणि पुढे असं म्हटलेलं आहे की पौलाने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा पौलाला असं आतून जाणवलं की आपण बरे होऊ असा विश्वास त्याच्याकडे आहे। आणि मग पौल मोठ्याने म्हणाला, तू आपल्या पायावर नीट उभा राहा। आणि जो मनुष्य जन्मात कधी चालला नव्हता त्याने उडी मारली आणि तो चालायला लागला। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाला आजार येतो तेव्हा तो डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर त्याला तपासतात आणि डॉक्टर औषध लिहून देतात। पुन्हा तो माणूस परत येऊन सांगतो, डॉक्टर मला एक 10-20% फरक आहे पण अजून माझ्या शरीरामध्ये 80% आजार आहे। डॉक्टर त्याला दुसरं औषध देतात, बदलून देतात। पुन्हा 10 दिवसांत तो येऊन सांगतो, मला थोडासा फरक आहे पण नीट फरक पडत नाही। मग डॉक्टर म्हणतात, मी तुला मोठ्या डॉक्टरांकडे चिठी देतो। मग हा माणूस मोठ्या डॉक्टरांकडे जातो। मग मोठे डॉक्टर त्याला तपासतात, औषधं देतात आणि मग मोठे डॉक्टर सांगतात, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे। आणि मग हा माणूस ऑपरेशन करून घेतो। ऑपरेशन केल्यानंतर कधी बरं वाटतं किंवा कधी आहे तसंच असतं। ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहीत आहे। आजार आल्यानंतर माणूस डॉक्टरकडे कसा जातो, डॉक्टरकडनं औषधं कशी घेतो, ऑपरेशन कसं करून घेतो, हे सगळं आपल्याला माहीत आहे। हे लोकांच्या रोजच्या व्यवहारातलं आहे, हे कोणाला सांगायला नको, सगळ्यांना कळतं। पण इकडे जे घडलेलं आहे ते विचित्र आहे, ते विलक्षण आहे। इकडे एक माणूस असा आहे की जो जन्मापासून पांगळा आहे, तो कधीही चाललेला नाही आहे। हा माणूस बसलेला आहे, त्याला काहीही आशा नाही आहे, त्याला कोण बरं करील अशी त्याला आशा नाही आहे। जन्मापासून पंगू आहे, कधी चाललेलं नाही आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काय केलं त्याने नक्की? पहिली गोष्ट त्याने केली, पौल जे काही सांगत होता ते तो ऐकत राहिला। पौल काय सांगत होता? पौल सांगत होता की देवाने माणसांची भेट घेतलेली आहे आणि त्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवलेला आहे। हा पुत्र आपल्यासाठी क्रूसावर मेला आणि जर तुम्ही या पुत्रावर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळेल। आणि एकदा का पापांची क्षमा मिळाली की तुमच्या जीवनात जी काही दुःख आहेत ती दुःख निघून जातील। मग ते दुःख आजाराचं असो, ते दुःख एखादं व्यंग असो
म्हणजे आंधळेपण, मुकेपण, बहिरेपण याला आपण व्यंग म्हणतो. एखादं व्यंग असो, एखादा दुष्टात्मा असो की अजून काही असो, सगळी दुःख तुमची निघून जातील आणि मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल. ह्याला आपण सुवार्ता म्हणतो. आणि हे पौल जेव्हा बोलत होता तेव्हा हा पांगळा माणूस ऐकत होता. आणि नुसतं त्याने ऐकलं नाही, त्याने विश्वास ठेवला की हा जे काही बोलत आहे ते खरं आहे, ते चुकीचं नाही आहे, तो आपल्याला फसवत नाही आहे, तो अगदी सत्य गोष्ट आपल्याला सांगत आहे. आणि जेव्हा त्याने असा विश्वास ठेवला तेव्हा त्याला वाटलं मी सुद्धा बरा होऊ शकतो. जर आंधळे पाहतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जाऊ शकतात, तर मी पांगळा माणूस मी सुद्धा बरा होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा या माणसामध्ये विश्वास निर्माण झाला की मी सुद्धा बरा होऊ शकतो, तेव्हा देवाच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पौलाची नजर त्याच्याकडे गेली. हालेलुया, हालेलुया. पौलाची नजर त्याच्याकडे गेली आणि पौलाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा पौलाला आतून पवित्र आत्म्याने सांगितलं की आपण बरे होऊ असा विश्वास याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये असा विश्वास आहे की आपण बरे होऊ. पौलाने नजरेने पाहिलं त्याला आणि आतून पौलाला आवाज आला की आपण बरे होऊ असा याला विश्वास आहे. तेव्हा पौल मोठ्याने ओरडला, बोलला. काय बोलला? तू आपल्या पायावर नीट उभा राहा. आणि मग तो माणूस उभा राहिला, उडी मारू लागला, चालू लागला आणि बरा झाला. हालेलुया, हालेलुया. हा संपूर्णपणे वेगळा मार्ग आहे, वेगळा ट्रॅक आहे. इंग्रजीत सांगायचं वेगळा ट्रॅक आहे. दिस इज टोटली डिफरंट ट्रॅक. हा वेगळा ट्रॅक आहे. याच्यामध्ये एक्सरे मेथड नाही आहे, एक्सरे काढलेला नाही आहे, सोनोग्राफी नाही आहे, डोस नाही आहे, गोळ्या नाही आहेत, ऑपरेशन नाही आहे. पण याच्यामध्ये सुद्धा पायऱ्या मात्र आहेत. काय आहेत? पायऱ्या. नंबर वन, पहिली पायरी, जिकडे पौल बोलत आहे तिकडे हा माणूस हजर होता. जिकडे पौल हजर आहे तिकडे हा माणूस हजर होता. त्याला कोणीतरी उचलून आणलं असेल, पण तो म्हणाला असेल मला जायचंय तिकडे. मी असं ऐकलेलं आहे तिकडे येशूचा शिष्य असतो आणि तो येशूचा शिष्य लोकांना आजारमुक्त करतो असं मी ऐकलेलं आहे आणि मलाही बरं व्हायचं आहे, मला तिकडे जायचं आहे. कसं तरी करून मला उचलून न्या, पण मी तिकडे हजर होणार. तो स्वेच्छेने त्या ठिकाणी हजर झालेला होता. पहिली पायरी. दुसरी पायरी, जेव्हा पौल बोलू लागला तेव्हा तो ऐकायला लागला. पौल बोलू लागला तेव्हा तो ऐकायला लागला. तुम्हाला काय ऐकायला वाटतं मला सांगा? माणसाला ऐकायला काय वाटतं? निसर्गतः माणसाला देवाचं ऐकायला वाटत नाही. स्वभावतः माणसाला देवाचं ऐकायला वाटत नाही. स्वभावतः हा माणसाला काहीतरी वेगळं जगातलं ऐकायला वाटतं. हालेलुया, हालेलुया. जगातल्या गोष्टी आकर्षक असतात. आता उन्हाळा आला, तुम्हाला जर विचारलं तुम्ही थंड पेय काय प्याल? कोकोकोला, स्प्राईट, मँगोला, माझा. पण उसाचा रस, लिंबू सरबत. पण कोकोकोला म्हटल्यानंतर, स्प्राईट म्हटल्यानंतर निसर्गतः आपल्याला काहीतरी भडक, खुमासदार, चमचमीत असं खायला वाटतं, प्यायला वाटतं, बघायला वाटतं. खाणं पिणं काय आणि बघणं काय, सगळ्या वासनाच आहे त्या. जशी जिभेची वासना आहे तशी डोळ्याची वासना आहे, तशीच कानाची पण वासना आहे.
ऐकायला काय वाटतं? हालेलुया, हालेलुया. शरीराच्या वासना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जशी जिभेची वासना आहे, तशी डोळ्याची वासना आहे, कानाची वासना आहे, हातापायाची वासना आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, काही लोकांना मारल्याशिवाय करमत नाही, कारण त्याच्या हात असे ती हाताची वासना आहे, हाताची वासना आहे ती मारल्याशिवाय जमत नाही. जसं काही लोकांना तोंड उघडल्यावर पहिली शिवी येते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांना निसर्गतः कुणालाही देवाचे शब्द ऐकायला आवडत नाही. इट इज अगेन्स्ट अवर फ्लेश, आपल्या देहवासनेच्या विरुद्ध आहे. हालेलुया. निसर्गतः माणसाला काय आवडतं? आकर्षक, भडक, खुमासदार, आर्टिफिशियल, कृत्रिम. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, देवाचे शब्द ऐकणं माणसाला आवडत नाही. पण हा माणूस जो होता तो कान देऊन ऐकत होता. इकडे जे प्रवचन दिली जातात ते तुमच्यापैकी किती लोक कान देऊन ऐकतात, मनापासून ऐकतात? येशूचा शिष्य जिकडे हजर आहे तिकडे त्याच्या समोर हजर राहणं ही पहिली पायरी झाली. पण दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी, जिकडे तुम्ही येशूच्या शिष्यासमोर आहात तिकडे तुम्ही येशूचे शब्द कान देऊन ऐकत आहात का? आर यू इंटरेस्टेड? तुम्हाला स्वारस्य आहे का याच्यामध्ये? आर यू रिअली इंटरेस्टेड? तुम्हाला खरोखर स्वारस्य आहे का? की बायकोने दामटून आणलेलं आहे म्हणून तुम्ही कसे तरी बसलेला आहात? जसं मुलगा मस्ती करतो आणि आई त्याला दम देते, त्याप्रमाणे तुम्ही इकडे मस्ती करतात आणि बायको तुम्हाला दम देते, नीट बस ऐक. अशी तुमची अवस्था आहे का? माझ्या प्रिय भावाने, कान देऊन ऐकणं महत्वाचं आहे. हा माणूस जो होता तो कान देऊन ऐकत होता, मनपूर्वक ऐकत होता, अंतकरणपूर्वक ऐकत होता. ही दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी, येशूचा शिष्य जे बोलतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? डू यू ॲक्च्युली बिलीव्ह व्हॉट द डिसायपल ऑफ ख्राइस्ट टेल्स यू? येशूचा शिष्य जे काही तुम्हाला सांगत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं हे कुठे शक्य आहे का? असं कुठे होईल का? हे कसं होणार? येशूचे शब्द जे आहेत ते त्याच्यावर विश्वास ठेवणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून पुष्कळ लोक ऐकून सुद्धा विश्वास ठेवत नाहीत. हालेलुया. असे पण तुमच्यामध्ये लोक असतील जे आज इकडे आलेले आहेत, मनापासून ऐकतायत मनापासून, आणि तरीही जे ऐकत आहेत, जे शब्द त्यांच्या कानावर पडत आहेत त्या शब्दावर त्यांचा विश्वास बसत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू बिलीव्ह इन द वर्ड्स ऑफ जीसस क्राइस्ट. येशूचा शिष्य जिकडे बोलतो तिकडे येणं पहिली पायरी, येशूचा शिष्य जे बोलतो ते ऐकणं दुसरी पायरी, तिसरी पायरी येशूचा शिष्य जे बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवणं. इकडे तुमच्यापैकी बरेच जण नापास होतात, फेल. इकडे तुम्हाला कोणता विषय त्रास देतो? एखादा विषय त्रास देतो बरं का, त्याला सगळे विषय जमतात पण गणित जमत नाही, मॅथमॅटिक्स. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास ठेवल्यानंतर मग काय घडतं? जर येशू समोर किंवा येशूच्या शिष्यासमोर बसलेल्या लोकांनी विश्वास ठेवला तर काय होतं? नीट कान देऊ नये का? पौलाची नजर त्या माणसावर गेली असं नाही, तर देवाची नजर त्या माणसावर गेली. हालेलुया. पौल जो आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, परमेश्वर होता, आणि पौलाने त्याच्याकडे पाहिलं असं नाही, तर देवाने त्याच्याकडे पाहिलं. आणि मग ते लाख मोलाचे शब्द पौलाच्या मुखातून बाहेर आले, तू उठ आणि आपल्या पायावर नीट उभा राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू उठ आणि आपल्या पायावर नीट उभा राहा. लगेच तो उठला, चमत्कार झाला. हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या सगळ्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, येशूचा शिष्य जिकडे बोलतोय तिकडे हजर राहणं. इट इज नॉट इझी, सोपं नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जिकडे येशूचा शिष्य हजर आहे, जिकडे येशूचं कार्य चालू आहे, त्या ठिकाणी पोहोचणं सोपी गोष्ट नाही आहे. हजार अडथळे मध्ये येतात, हजार अडथळे. तिकडे पोहोचणं ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी, पोहोचल्यावर येशूचे शब्द जे आहेत त्याच्या शिष्याच्या मुखातून निघणारे ते कान देऊन ऐकायला पाहिजेत, मन लावून ऐकायला पाहिजेत. हे देवाचे शब्द आहेत, माणसाचे नाही आहेत. अख्खं जग खोटं पडेल पण देव खोटा पडणार नाही. रोमकरास पत्र अध्याय 3:4 म्हणतं, देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे या शब्दाकडे कान देऊन हे शब्द ऐकायला पाहिजेत. हे माणसांचे शब्द नाही आहेत, हे देवाचे शब्द आहेत. आणि मग त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. तिसरी पायरी, जे तुम्ही ऐकत आहात त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. यू मस्ट बिलीव्ह, तर विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्ही जर विश्वास ठेवू शकत नसाल तर ते शब्द तुमच्या जीवनात काम करणार नाहीत. दे विल नॉट वर्क, दे कॅनॉट वर्क. त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. येशूचे शब्द आहेत, ते खरे आहेत असा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एवढं तुम्ही केल्यानंतर चौथी पायरी आहे, ते तुमची नाही, देव स्वतः करतो. देव तुमच्याकडे पाहतो. हालेलुया. आणि देव सांगतो, उठ आणि उभा राहा. या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊन ऐका की एवढं तुम्ही केल्यानंतर देव स्वतः सांगतो की बरा हो आता तू. तुझ्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की मी तुला बरं करू शकतो, एवढं मला पुरेसं आहे, एवढं मला पुरेसं आहे, सफिशियंट, बस आता मी बरं करणार तुला. आता मग मला तुम्ही सांगा, तो माणूस बसला होता, तो असा हॉल होता का? तिकडे फॅन चालू होते का? तिकडे लाद्या मारल्या होत्या का? तिकडे पाण्याची सोय होती का? तिकडे संडासाची सोय होती का? हे महत्त्वाचं आहे का? हे महत्त्वाचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव स्वतः आपल्याला बरं करतो, माणूस बरं करू शकत नाही. पौल बोलला खरं, परंतु बरा करणारा पौल नाही आहे, बरा करणारा येशू स्वतः आहे. हालेलुया, हालेलुया. 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये कुठे नापास होता ते बघा, 5वीला की 7वीला की 8वीला. पहिल्या गोष्टी तुम्ही नापास झालेल्या नाही आहेत, तुम्ही आलेला आहात सगळीकडे. पहिली पायरी नक्की झालेली आहे. दुसरी पायरी, तुम्ही कान देऊन ऐकता का? की तुम्ही प्रवचन चालू असताना विचार करता, या रविवारी कोणत्या खटकाकडनं मटण घ्यायचं? इकडे माझं प्रवचन चालू आणि इकडे गणित करतोय मटण करून आणायचं. नाही, एवढ्या दिवसात बकऱ्याचं खाल्लं, आता जरा डुकराचं खाऊया. आणि ब्रदरचं प्रवचन चालू आहे आणि त्याची गणितं चालू आहेत, हिशोब चालू आहेत. ऐकणं महत्त्वाचं आहे आणि विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. इकडे जे तुम्ही ऐकता त्याच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. सगळं विचित्र आणि विलक्षण आहे, अविश्वसनीय आहे. येशू पाण्यावर न चालला, आहे विश्वास तुमचा? येशू लाजराला म्हणाला बाहेर आहे, मरून 4 दिवस झाले, लाजर बाहेर आला, आहे विश्वास तुमचा? येशूने 10 कुष्ठरोग्यांना सांगितलं जा आणि यांना याचकांना दाखवा. जाता जाता 10च्या 10 कुष्ठरोगी बरे झाले, आहे विश्वास तुमचा? मेलेला मुलगा होता, प्रेत यात्रा होती, येशूने सांगितलं मुला मी तुला सांगतो उठ, उभा राहा, आणि तो मुलगा मेल्यातनं उठला, आहे विश्वास तुमचा? येशू पाण्याला म्हणाला चुप, वाऱ्याला म्हणाला चुप, वारा पडला, पाणी थांबलं, सगळं शांत झालं, आहे विश्वास तुमचा? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी जे बोलला होता ते आज घडत आहे. राज्यावर राज्य उठेल, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. दुष्काळ आलेले आहेत, युद्धांची तयारी चालू आहे, जागोजाग मऱ्या होत आहेत. येशूचे शब्द काना मात्रेसहित खरे ठरत आहेत. काना मात्रेसहित स्वल्पविराम आणि अर्धविराम आणि पूर्णविराम सगळं पूर्ण होत आहे.
2000 वर्षापूर्वी ज्यांनी आजचं चित्र जसंच्या तसं रंगवलं, त्याच्यावर ना विश्वास ठेवणार तर कोणावर ठेवणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव म्हणजे काही जोक नाही आहे. देवाचा एकमेव पुत्र म्हणजे काही जोक नाही आहे, हे सत्य आहे. ह्यावर न विश्वास ठेवणार तर कशावर विश्वास ठेवणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? 3 पायऱ्या तुम्हाला करायच्या आहेत, 4थी गोष्ट देव करणार. येशूचा शिष्य जिकडे आहे तिकडे हजर होणं, येशूचा शिष्य जे सांगतोय ते ऐकणं, आणि येशूचा शिष्य जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवणं. विश्वास ठेवला की मग तुमची वेळ आली, हालेलुया, आणि मग देव स्वतः तुम्हाला स्पर्श करेल. हिमसेल्फ विल टच यू. यू क्वालिफाय फॉर हिज टच. त्याच्या स्पर्शास तुम्ही पात्र होता. तुमच्यामध्ये विश्वास आल्यानंतर तो म्हणतो आता मी स्पर्श करतो. हालेलुया, हालेलुया. तर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तेवढं केल्यानंतर देव स्वतः तुम्हाला स्पर्श करणार आणि नवीन जीवन देणार. हालेलुया. यू आर कॉल्ड टू एक्सपिरियन्स अ न्यू लाईफ. कोरिंथीकरास 2 पत्र अध्याय 5:17 म्हणतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. न्यू क्रिएशन, न्यू क्रिएशन, नवी उत्पत्ती आहे. जुनं जीवन निघून गेलेलं आहे. जुन्या जीवनामध्ये दुर्बलता होती. हे जमत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही. अज्ञान होतं. हे माहीत नाही, ते माहीत नाही, ते माहीत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना कान देऊ नये का? आपण जेव्हा जुन्या जीवनात जगत असतो तेव्हा अंधार असतो, चाचपण असतं, अज्ञान असतं आणि दुर्बलता असते. जेव्हा आपण येशूमध्ये असतो तेव्हा ज्ञान असतं, सामर्थ्य असतं, आरोग्य असतं. हे नवीन जीवन आहे. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. दॅट्स ऑल. यू मस्ट बिलीव्ह इन द वर्ड्स ऑफ जीसस. विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढचं काम तो करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमची साक्ष सांगा. माझी साक्षी अशी आहे, माझे घुटणे सुजलेले असे, आणि पण माझं खूप दुखायचं, आणि मी प्रार्थना गुडघ्यावरून करायची नाही, खाली बसून करायची मांडी घालून. एकच गुडघ्याला त्रास होता की दोन्ही गुडघ्याला? आणि बसून मला गुडघ्यावर यायचं नाही. जास्त सूज आली होती? हां, सूज आलेली, आणि दुखायचे मला. अजिबात गुडघ्यावर यायची नाही, बसूनच प्रार्थना घ्यायची. कधीपासून त्रास सुरू होतं? मला 5-6 वर्ष होतं, आणि मी काही तेल पाणीचा वापर केला, आणि 1 वर्ष झाली आहे. मला साक्षी द्यायला झाली नाही. आत्ता मी गुडघ्यावर बसून प्रार्थना घेते. 1 वर्ष झाले मी प्रार्थना गुडघ्यावरून घेते. 5 ते 6 वर्षापासून तुम्हाला असं त्रास होता की दोन्ही पण गुडघ्याला एकदम जास्त सूज आली होती, त्यामुळे तुम्हाला गुडघ्यावरून प्रार्थना करायला जमायचं नाही? नाही. आणि खाली बसायला उठायला त्या हात टेकूनच उठायची, बसायची. आता मी हात टेकूनच उठते, पण मी प्रार्थना म्हणून गुडघ्यावरून करायची नाही. आणि आता व्यवस्थित तुम्ही म्हणजे प्रार्थनेला येत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, तर 1 वर्ष झाले तुम्ही गुडघ्यावर येऊन प्रार्थना करता. म्हणजे तुमची जी इच्छा होती ते प्रभू येशूने पूर्ण केली. हो. तुम्ही दाखवा आता लोकांना गुडघ्यावर येऊन. एवढं पटकन बसले तुम्ही गुडघ्यावर? हो, गुडघ्यावर बसायचे. पहिलं मांडी घालून बसायचे, अशी बसायचीच नाही. आता जेवढे बी आहे ना, आता इकडे प्रार्थना होता ना, तेवढे वेळ मी अशीच राहते गुडघ्यावर. अजिबात काहीच त्रास नाही होत काय पण. उभे राहा. प्रभूने तुमचा हा त्रास संपूर्णपणे काढून टाकला. हो. सूज पण नाही आहे? नाही, सूज नाही आहे आता. पुढची काय साक्ष आहे? पुढचं असं आहे, माझा मुलगा आहे ना, कामाला म्हणून गावाला गेले, तर आम्ही म्हणलं 7 महिने होतं तिकडे राहिल्यानंतर तो बायको पण गेली गावाला. ते गावाला गेल्यानंतर तिच्याबरोबर येतो. ती बायको बोलते चल, बोलतो नाही, बोलतो बहिणीला बरं नाही, बहिणीला बघायला जातं. तिला पण चल बोलला, तर ती गेली नाही, आणि हा गेल्यानंतर पण आम्ही बघतो आता येईल, मग येईल, यायलाच बघत नाही आहे. बोलतो मी येणार नाही आता, तिकडे आवडत नाही आहे मला, मी गावीच राहणार आहे.
मग तुम्ही प्रार्थना केली आणि आता तो आलेला आहे, तर व्यवस्थित राहतोय. हा, तर मी चिठ्ठी लिहून टाकले. इकडे सिस्टर आशीर्वाद देतात ना, त्यांच्या फोटोवर मग आशीर्वाद घेतले. म्हणलं असं असं आहे सिस्टर, माझा मुलगा येत नाही आहे गावातून, तो यायला बघत नाही, इकडे राहायला बघत नाही आहे. म्हणजे मन प्रभूने बदललं तर तो व्यवस्थित राहतोय. प्रभूने या बहिणीवर व त्यांच्या मुलावर महान अशी कृपा केलेली आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. शशिकला संतोष बरप. शशिकला संतोष बरप. आणि काय समस्या होती तुमच्या जीवनात? आमच्या घरी म्हणजे सतत आमचं नवरा बायकोचं 3-4 वर्ष भांडणं सतत व्हायची भांडणं, जाम व्हायची भांडणं का आम्ही दोघांचं अलग व्हायचं पण प्रयत्न केला आणि कोर्टापर्यंत पण गेलेलं आमचं आणि अलग पण व्हायचं आम्हाला दोघांचं. जाम सतत भांडणं. मी माझ्या रागाने मी आईकडे गेलो राहायला. आईने आई आणि आई पण लढायला लागले, सगळे लढायला लागले का तुम्ही एवढं मोठं निर्णय कसं घेतलं. आणि मग जामच लढायचे, सर्व दुःखी होते माझ्या घरातले. आणि नंतर मग बोलले माझी वहिनी का तुम्ही असं काय करायला लागले. तर बोला असं नाही, मी एक जाम टेन्शनमध्ये मी वाईट मार्गाला पण गेले आणि वाईट विचार पण केलेले. नंतर माझ्या वहिनीने मला इथे सांगितले. तेव्हा मी इथं आले आणि पहिला रविवारी आली तर काहीच नाही आणि दुसऱ्या रविवारी आली तर माझा 4था नवरा माझा चिंचवटीला मला घ्यायला आला आणि बोलला तू घरी चल, तुझं घर आहे, तू कुठे चालले. मग नंतर मग मी बोलले माझ्या नवऱ्याला, मी माझ्या घरातल्यांना विचारते, मी का घरातल्या विचारते का मी एवढं म्हणजे ये घरी नवऱ्या घ्यायला आले जाऊ का. तो मग बोलले घरातली बोलले हो, जर कोर्टामध्ये जाऊ आणि सांगू. तर कोर्टात गेलो आम्ही आणि वकिलांचं सांगितलं तुम्ही दोघंही एकत्र राहू शकता, मग तुम्ही राहू शकता, आम्हाला काही दिक्कत नाही. आणि आता तुम्ही सोबत राहतात. तुम्ही म्हणतात 2 ते 3 वर्षे तुमच्यामध्ये भांडण होतं, इतकं की तुम्ही वेगळं व्हायचा निर्णय पण घेतला होता. पण जेव्हा पहिल्या रविवारी तुमची वहिनी तुम्हाला इकडे घेऊन आली, त्यानंतर प्रार्थना झाली, पहिल्या दिवशी तुम्हाला काही समजलं नाही, पण दुसऱ्या आठवड्यात नवरा स्वतः आला घ्यायला आला आणि बोलला चला घरी. तुमच्यामध्ये आता सबमिट झालेलं आहे, आता तुम्ही व्यवस्थित राहतात. प्रभूची कृपा आणि भांडणं पूर्ण मिटून गेलेलं आहे. आता 3-4 महिने झाले मी व्यवस्थित राहतो, दोघं सहनकडे येतो आणि प्रार्थना पण घालवतो आणि चांगलं बोलते बिलते, सगळं व्यवस्थित चालतं. प्रभू येशूने सर्व काही व्यवस्थित केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमची साक्ष सांगा. माझं नाव मदन शिगवण आहे, मी नालासोपाऱ्यातून आलो आहे. मला पाटील 8 ते 10 महिन्यापासून माझ्या पायावरती, उजव्या पायावरती खाज आलेली आणि ती खाज भरपूर प्रमाणात असायची आणि जळजळ करायची आणि अशी शिवशिवायची की मी बाथरूममध्ये जाऊन त्याच्यावरती गरम पाणी ओतायचो आणि अंग घासण्याच्या किशीने त्याला मी घासत राहायचो. कमसे कम अर्धा-पाऊण तास मी घासायचो, लाल लाल व्हायचे आणि त्याच्यातून पस निघायचा. पण त्याच्या आधी ही खाज माझ्याजवळ कशी आली ते मी सांगतो, कारण इथे साक्ष असतात, बहीण भाऊ देतात साक्ष की माझी 1 वर्षापासून खाज होती, 2 वर्षापासून खाज होती आणि मी एवढं खाजवायचं की मला सुरी लागायची या आणि कोणत्या वस्तूने मी खाजवायचो. तर मी विचार करायचो एवढी खाज अशी कशी असू शकते की एवढी यांना सुरी वापरायला लागते या अंग खांजवण्यासाठी कोणती पण वस्तू वापरायला लागते. आणि त्याच्यानंतरच ही खाज माझ्या अंगावरती आली आणि ह्या गोष्टीचा मी अनुभव घेतला की खाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असू शकते की माणसाला म्हणजे जगणं की एवढं असह्य होऊन जातं. आणि मी त्याचा अनुभव घेतला आणि ती खाज एवढी असह्य असायची की मी पूर्ण त्याच्यावरती गरम पाणी ओतून पूर्ण घासत राहायचो, तरी शिवशिवा जायचाच नाही. म्हणजे रक्त येईपर्यंत मी खाजवायचो तरी पण मला आराम वाटत नव्हता. आणि नंतर मग देवाकडे प्रार्थना करत राहिलो आणि देवाकडे पश्चाताप केला की मी या अशा ह्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि मनामध्ये अशा आशंका आणल्या, त्याबद्दल प्रभू मला क्षमा कर. आणि काही दिवसातच तो त्रास माझा आस्ते आस्ते कमी झाला आणि तो त्रास होताच 10 महिन्यापर्यंत होता. तेव्हा मी केंद्रात प्रार्थना करायला सांगितली होती सिस्टरना की आपल्या प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर तो त्रास माझा आस्ते आस्ते निघून गेला. आता मी पूर्णपणे बरं आहे. तुमचे ते मोबाईलमध्ये फोटो दाखवा जेव्हा तुमचे पाहिले, झूम कर. हे बघा, या भाऊंच्या ह्या पायावर बघा, उजव्या पायावर हे डाग आहे. या डाग म्हणजे याच्यावर खाज यायची, ते म्हणतात की पू निघायचा, पल्स निघायचे. हे बघा, हे बघा,
फार खाज यायची, पण प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि आता त्यांची ती खाज पूर्णपणे नष्ट झालेली आहे. प्रभू येशूने त्यांना या बंधनातून मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ते तुम्हाला दाखवतात. हे बघा, हा पहा, हे त्यांच्या पायावर हा काळा डाग दिसतोय. हा डाग त्या खाजेचा डाग आहे, परंतु प्रभू येशूने आता या खाजेतून त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सुजाता शिरसाट. माझी गवाही आहे. शुक्रवारी रात्री मला उलट्या सुरू झाल्या 12 वाजता. शनिवारी सकाळी मला दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं. दवाखान्यामध्ये माझी कंडिशन बघून मला ॲडमिट केल्यानंतर दवाखान्यामध्ये ते शनिवारपासून ते 7 दिवस माझ्यावरती उपचार सुरू होते. त्या दरम्यान माझी उलटी काहीच थांबत नव्हती. उलटी एवढी उलटी होती की मी 1 सिप पाणी जरी पिलं तेही बाहेर निघायचं. 7 दिवस म्हणजे मी काहीच खाल्लं नाही. शनिवार रविवार मी एकाच हॉस्पिटलमध्ये होते. तिथे कंडिशन बघून मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यामध्ये आलं. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिकडे माझे उपचार पुन्हा सुरू झाले. त्या दरम्यान साधारण 10 ते 12 डॉक्टर माझ्यावरती आले असतील वेगवेगळे उपचार करण्यासाठी. कोणाचेच उपचार लागू होत नव्हते. 13,000 रुपयांचा दवा माझ्यावरती झाला या काळामध्ये. तर डॉक्टरांचं असं, माझी सोनोग्राफी झाली, माझे पोटाचे रिपोर्ट्स काढले, माझे छातीचे एक्सरे काढले, काही सगळं नॉर्मल यायचं, पण त्यांना समजून येत नव्हतं की एक्झॅक्टली झालं काय घे. पोटामध्ये हिच्या पाणी अन्न का थांबत नाही आणि पूर्ण मला ग्रीन उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा बोललं की एवढे डॉक्टर आले. लास्टला MD सगळ्यात मोठा डॉक्टर माझ्यावरती आला. त्यांनीसुद्धा बोललं की आमच्याकडून आता काही होत नाही आहे, तुम्ही हिला घरी घेऊन जा. म्हणजे अनेक उपचार केले, पण त्यानंतर तुझी अशी अवस्था होती की तुला काहीच खायला पण होत नव्हतं, पाणी पण जात नव्हतं. अजिबात नाही. आणि माझ्यासमोर माझ्या बाजूच्या बेडचे कोणी विचारायचे, मी एवढी ओरडायचे त्या काळामध्ये. माझ्या पोटामध्ये खूप जास्त दुखायचं, ओरडायचे, रडायचे. बाजूचे विचारायचे की काय झालेलं आहे, एवढी काय परिस्थिती खराब आहे. आणि माझ्यासमोर कोणी पाणी प्यायचे, मी रडायला लागायचे बघून की डॉक्टरांनी सांगितलं होतं आता हिला तर प्यायला होत नाही आहे तर देऊ पण नका, कारण की ते बाहेरच काढले. माझ्यासमोर कोणी, माझे घरचे सुद्धा माझ्यासमोर पाणी वगैरे काही पित नव्हते. मी रडायला लागायचे बघून. त्या काळातला माझा फोटो आहे, मी दाखवते. हा दाखव, समोर कर. ह्या बहिणीची अशा प्रकारे अवस्था होती. ती सांगते की तिला पाणी जरी पियाली तरी ते पाणी तिला जात नव्हतं. मग तुम्ही काय केलं? या दरम्यान मी माझ्या घरच्यांनी प्रार्थनेमध्ये फोन लावला, सांगितलं. तिकडून पण मला कळवण्यात आलं की पापांची क्षमा मागा. ह्या दरम्यान माझं सगळं सुरू होतं. गुरुवारी डॉक्टरांनी सांगितलं की आता घरी घेऊन जा. आणि तू सांगतेस की त्या काळामध्ये तुला 3 वेळा पॅनिक अटॅक आले. बुधवारी मला संध्याकाळी पॅनिक अटॅक आले. पॅनिक अटॅक मीन्स नॉर्मली मी बेडवरती होते, माझे घरचे सगळे जमले आहेत माझ्या बाजूला, मला लक्षात आहे. पॅनिक अटॅक आले. अचानक माझी हार्टबीट खूप जास्त फास्ट झाली. मी डोळे वरती केले, पाय माझे आकडले, थंड पडले, माझी जीभ बाहेर आली. ऑलमोस्ट मी 90% गेले. 90% म्हणजे मेल्यासारखंच झालेलं तुझं. 90% मी गेले. त्या लोकांनी त्यांचे काय ते हार्टला लावण्यासाठी आणतात ना, मोठे हार्ट प्रेशर केलं तुला, ते प्रेशराईज केलं. त्यानंतर मला 3 वेळा हे पॅनिक अटॅक झाले त्या दरम्यान. मग तुम्ही काय केलं? मला घरी घेऊन येण्यात आलं. तिकडून 7 वाजेपर्यंत घरी मला दुपारी आणलं. 7 वाजेपर्यंत माझ्यावरती उपचार 7 वाजेपर्यंत मी उलट्या करत होते. घरी करत असताना माझे घरचे जमले सगळे आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की आतापासून हिला जे आवडेल, जे खायला मागेल ते द्या, तोपर्यंत आहे. आता आम्ही काही भरोसा घेतला नाही, ती जाणार. म्हणजे मला घरी आणलं 7 वाजता आणि माझ्या घरच्यांनी सामूहिक प्रार्थना सुरू केली. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन 8-9 वाजेपर्यंत मी खायला लागले. मला पाणी जायला लागलं हळूहळू. देवाने माझ्यावरती, म्हणजे जेव्हा तुमच्या कुटुंबातील सगळ्यांनी येऊन सामूहिक प्रार्थना केली, प्रार्थना माध्यमाचा वापर केला, त्याद्वारे देवाची दया तुझ्यावर झाली आणि आता तू पूर्णपणे बरी आहे. पूर्णपणे तुमच्या समोर आहे. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं की नाहीच राहणार, पण देवाने तुला नवीन जीवन दिलेलं आहे. एक्झॅक्टली. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. काय साक्षी आहे तुमच्या मुलाची? माझ्या मुलाची, मी दैसरून आले. हे माझा मुलगा आहे. ते ह्याला 4 महिने असं रक्त पडायची, एक पेला भरून रक्त जायचं. तो बाथरूमहून आला की घाम यायचं, आई मला कसं तरी चक्कर येते असं बोलायचं. आता आम्ही घरात 2 जण, मग आता काय करणार. मग काश्मीरला मुलगा आहे, त्याला मी बोलली फोनवर, असं झालं. त्याच्यापेक्षा जो तुमचा लहान मुलगा आहे ते काश्मीरला, त्यांना तुम्ही बोलवून घेतले? म्हणलं आता मला तर माहीत नाही कुठं जायचं, मला काय पायाच्या उगानं. मग त्याने कसं तरी करून 2-3 दिवसामध्ये आला.
येऊन मग काय बघितलं, कंडिशन खराब झालेली एकदम, पुरं कमजोर झालेला. मग याने नेऊन दवाखान्यात रिपोर्ट काढलं तर मुळवदे सांगितलं. मुळवत सांगल्यानंतर तो बोला, आई घाबरू नको, काय होत ना, आपला एवढा मोठा परमेश्वर आहे, तो बरं करेल. त्या टायमाला त्यांची प्रकृती एकदम खराब झाली होती, एकदम कमजोर झालेला, पूर्ण रक्त जाऊन. आणि त्यानंतर तुम्ही काय केले? काय नाही, तेल पाणी बी द्यायची, पाण्यामध्ये ग्लासात तेल टाकायची, अर्धी बाटल ओतायची बी आणि त्याला फ्यायला द्यायची, पुरा अंगानं लावायची, अशी गळजेपर्यंत लावायची, त्याच्या अंगानं पुरा तेल, पूर्ण तेलाचाच वापर केला मी. 2-4 बाटल्या तेल होतं माझ्याजवळ, पूर्ण त्याला लावून तेल पाण्यामध्ये, चहामध्ये, जेवणामध्ये टाकून दिलं. 4 महिने रक्त गेलं तरी ऐकत, म्हणजे जातच होतं. प्रभू काय करू मी, 2 जण आहे, आम्हाला माहिती नाही दवाखान्यात जायचं, तूच माझं सगळं काय करणार आहेस प्रभू म्हणून एक दिवस रात्रीला 3 वाजता गुडघे टेकून प्रार्थना केली. लास्टला म्हणले, मग लास्टला मी अजून एक बार शिबिर घेतलं. शिबिरामध्ये ह्याचा फोटो आणला, मी सिस्टरला दिला हातात की सिस्टर माझा मुलगा आहे, त्याला सुट्टी नाही मिळाली, ह्याला खूप असं रक्त जाते. तर सिस्टरनं प्रार्थना केले. त्या दिवसापासून त्याचं जे बरं झालं ते आज 1 महिना होऊन गेलं, पूर्ण बरं झालं. आज दिवसापासून? हां, त्या दिवसा घरी गेली की मला म्हणतो, आई मला आता बरं वाटतं, मला रक्त वगैरे काय पडत नाही म्हणतो, मला भूक लागली, आता मला भरपूर जेवू दे. तो जेवतच नव्हता, जेवण जातच नव्हतं तुम्हाला? रक्त 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 पडत होतं. 1 महिना झाला ना. आई म्हणते की 4 महिन्यापासून तुम्हाला भयंकर त्रास होता. हां, जेवण वगैरे एकदम जेवण जात नव्हतं, कमी होत होतं जेवण. आणि जेव्हा त्यांनी तुमचे फोटो सिस्टरांना आशीर्वादासाठी दाखवला, सिस्टरांनी प्रार्थना केली, त्याच दिवसात तुम्हाला देवाचा स्पर्श झाला. असं झालं ते. आणि तुमचा हे त्रास पूर्णपणे निघून गेला. आता मूळव्याचा त्रास अजिबात नाही. आता 1 महिना झाला तुम्ही पूर्ण बरे आहेत? 1 महिना बरं आहे. आता जेवण वगैरे व्यवस्थित? पहिलं पण मी सगळं द्यायची जेवायला, जेवायला देतो आई, डाळ भात सगळे. आता सगळं खाताय तुम्ही. प्रभूने या भावावर महान अशी कृपा केलेली आहे, त्यांना बरं केलेलं आहे, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा सुरती. आणि काय झालं होतं? म्हणजे 10-12 दिवस आधी मी हॉस्पिटलला ॲडमिट होती, सायन हॉस्पिटलला. डेंग्यू झाला होता. तर आमची रिक्षा आहे, माझे मिस्टर तिथे रिक्षा लावायचे आणि माझ्याकडेच बसायचे 3-4 दिवस. तर ते मला डिस्चार्ज दिलं ना 4थ्या दिवशी रात्री 11 वाजता. तर आम्ही आलो आणि रात्री तिथं मग आलो ना रिक्षाच्या इथं, तर रिक्षाच नव्हती. आम्ही शोधली 12 वाजेपर्यंत शोधली, पण रिक्षाच नाही. मग पोलिसात कंप्लेंट दिली, पोलिसांनी पण शोधली, पण रिक्षाच नाही. मग दुसऱ्या दिवशी माझ्या हस्बंडनी काय केलं, फोटो आणि मेसेज सगळ्या रिक्षावाल्यांना फॉरवर्ड केलं, पोलिसांना फॉरवर्ड केलं. म्हणजे रिक्षाचा फोटो आणि नंबर पाठवला? सगळ्यांना पाठवलं, सगळे शोधतायत, पोलिस पण शोधतायत. 1 दिवस गेला. मग काय झालं, 1 दिवस पूर्ण झालं. आता मी म्हणले रिक्षा कुठे आहे, मी लई प्रभूला म्हणजे प्रार्थना करत होती. तसं म्हणजे 1 दिवस आणि रात्री काय 11 वाजता आपले रणदिवी दादा आहेत ना, त्यांचा कॉल आला. ते तिथेच राहत आहेत ना. माझ्या मिस्टरांवर काय झालं रे, ते बोललं रिक्षा हरवली असं. तेव्हा मला ध्यानात आलं की सगळ्यांना फोटो फॉरवर्ड केला, पण आपल्या आशिष प्रार्थना करलं एक फोटो फॉरवर्ड करून बघूया. तर मी रात्री 12 वाजता फोटो इथं फॉरवर्ड केला आणि मेसेज केलं. मी म्हणलं आता सगळे शोधतायत ना येशू, आता तू शोध, खरी शोध तू केली तर माझी रिक्षा भेटणार. मी म्हणलं चोर कोण पण आहे जाऊ दे, पण मला माझी रिक्षा पाहिजे. असं करून रात्री 12 वाजता फोटो इथं पाठवला आणि मेसेज पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मिस्टरांचे एक मित्राचा फोन आला, बोलला की उठव, बोलते तुमच्या हस्बंडला उठव. मी म्हटलं काय झालं, बोलते तुमची रिक्षा इथं बेलापूरला उभी आहे. मला एकदम हे वाटलं, मी पटकन क्रूस लावलं आहे ना आमच्या घरात, मी क्रूसला बघायला लागली. मी म्हटलं आता माहिती नाही खोटं आहे का खरं आहे आता माहिती नाही. तसंच उठवलं त्यांना. मी म्हटलं उठा बघा रिक्षा भेटली आहे. बोलते खरं. मी म्हटलं बघा. ते तसेच उठले, तोंड धुतल्याने गेले बेलापूरला. मग तिथे त्यांचे मित्र उभे होते, बघितलं तर रिक्षा समोर. रिक्षासमोर त्यांनी कॉल केला, अरे खरं रे रिक्षा इथंच उभी आहे आपली. मी तसेच येशूला बोलले की पूर्ण सगळे शोधतायत, पण खरी शोध तू केली. जेव्हा तू उभा झाला तेव्हा आमची रिक्षा भेटली. म्हणून मी प्रभूला साक्षी द्यायला खास इथे आली की प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुमची रिक्षा मिळवून दिली. रात्री पाठवला मेसेज आणि दुसऱ्या दिवशी सकाळी. दिवसभरात जे माणसाला शक्य झालं नाही ते देवाने एका रात्रीत करून दाखवलं. आणि आपले रणदिवी दादा आहेत ना, त्यांचा कॉल आला तेव्हा मला ध्यानात आला की नाही बाबा आपल्या एक आशिष प्रार्थना घरला पण एक फोटो पाठव. त्यांच्याद्वारे देवाने तुम्हाला प्रेरणा दिली. स्वर्गदूत
हां, ते म्हणजे समोर आले तेव्हा ध्यानात आलं की चला एक फोटो पाठवलं. तसं दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा भेटली. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला ना ते घरावर ताडपत्री टाकायसाठी सगळं घरावर चढलेलं होते सोनासने आणि सगळं बारून टाकलं होतं. त्याच्यामध्ये कसं ते चुक होता पलीला, चुकली एवढा लांब गेलेला होता. त्याच्यामध्ये एकदम काढला मी खेचून ना. नंतर पाय एकदम माझा सुजून आलेला होता. मला चालता येत नव्हतं, काय बसता येत नव्हतं, एवढा माझा अवस्था झालेला होता. मग नंतर मी घाबरला काय करू ना काय नाही. मग नंतर शनिवारी ऑनलाईनचं परत नाही ऐकलं आहे. डोळे उघडा. ऑनलाईनच्या परत नाही ऐकलं आहे. शिकतानी चांगला तिचा आजार जागावर आठवा. मी तशीच आठवू ना. मी तसा मोहरीत गेला लास्ट परतला, तसा मोहरीत गेला, तसा फुटला माझा असं एकदम वावत गेला आहे. तेव्हापासून मी एकदम चप्पल घातलं नाही, कायच मला काय कुपलंच नाही असं वाटलं मला. हे किती दिवसापूर्वी घडलं होतं? गेल्या बुधवारी जेव्हा तुम्ही ताडपत्री टाकत असताना तुमच्या पायात खिळा घुसला तेव्हा तिकडे पू भरला. पूर्ण पू भरलेलं होतं. चालायला पण होत नाही, चप्पल पण टाकायला त्रास होत होता. पण शनिवारी तुम्ही घरातच ऑनलाईनवर प्रार्थना ऐकली आणि तेव्हा तुमचा ते आजार पूर्णपणे निघून गेला, म्हणजे फुटला. पूर्ण निघून गेला. लगेच मी चप्पल घातला. सगळं बायका बोलायला काय झालं का, लगेच चप्पल घातलं, काय बरं झालं का. मी आता तुम्हाला पूर्ण बरं वाटतं. आता पाय टेकवा तर काही त्रास होत नाही. प्रभू येशूने बरा केलेला आहे. याशिवाय दुसरं तुम्हाला काय झालं होतं? 15 दिवसापूर्वी म्हणजे अचानक मी जे इकडे परिवार मिटिंगला यायचं होता, अचानक माझ्या गुडघ्यात म्हणजे उतरताना एकदम अचानक माझ्या गुडघ्यात दुखा लागला आहे. मला चालायला होत नव्हतं, काय नाही होतं. लंगडत मी इथपर्यंत पोहोचला. मग परिवार मिटिंगमध्ये अख्खा बाग घेतला आहे आणि घरी जावं तर मला दुखतच होता. मग रात्री मी तेलाचा मालिश केला आहे आणि सकाळी सोमवारी बघितलं तर काहीच नाही. गुडघ्याच्या दुखणं निघून गेला होता. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमच्या पत्नीची काय साक्ष आहे? माझ्या पत्नीची साक्ष आहे की एक महिन्यापूर्वी ती बाथरूममधनं बाहेर येताना पडली आणि त्यामुळे तिच्या पायाला मार लागलेला आणि त्यामुळे तिला ना पाय टेकवता येत नव्हता आणि पाय खूप सुजला होता. तर त्यासाठी ती प्रार्थना माध्यमाचा वापर करत होती आणि प्रार्थनाच्या माध्यमाने थोडंसं पाय टेकवणं येणं तिला शक्य झालं, पण पायाची सूज काही त्याची कमी होत नव्हती. मागच्या रविवारच्या परिवार मीटिंगमध्ये ही समस्या तिने सिस्टरांना सांगितली आणि सिस्टरांनी बघितलं तिचा पाय खूप सुजला आहे. तर सिस्टरांनी त्यासाठी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेनंतर आता 1 आठवडा झाला की तिची सूज पूर्णपणे उतरली आहे आणि तिचं दुखणंही आता एकदम पूर्णपणे थांबलेलं आहे. तिचा पाय एकदम नॉर्मल झालेला आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो. तसेच तिची दुसरी साक्ष आहे की साधारणतः 1 महिना 2 महिन्यापूर्वी तिच्या दोन्ही हाताला मुंग्या येत होत्या आणि डोक्यातही मुंग्या येत होत्या. त्यासाठी ती खूप प्रचंड घाबरली होती आणि त्यासाठी मग तिने रात्री आपल्या परिवार नंबरवरती फोन केला आणि पूजा सिस्टरांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर तिचं ते मुंग्या येणं, डोक्यात मुंग्या येणं ते पूर्णपणे बरं झालं. कदाचित ती साक्ष दिली की नाही माहिती नाही, ती विसरली होती, पण तिने मला सांगितलं की ती पण साक्ष द्या. त्यासाठी मी प्रभू येशूला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तिची तिसरी साक्ष आहे की 1 आठवड्यापासून ना तिला पोटात दुखत होतं आणि सारखे जुलाब होत होते. त्यासाठी तिने प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि आता ते जुलाब आणि पोटदुखी थांबलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा प्रभू येशूचे आभार मानतो. तिची चौथी साक्ष अशी आहे की तिला ना काही दिवसापासून एक वाईट विचार, निगेटिव्ह थॉट्स मनात येत होते, सारखे वाईट विचार मनात येत होते. तर आता 20 तारखेला जी विशेष उपवास प्रार्थना होती त्या उपवास प्रार्थनेला ती आली होती आणि ब्रदरांचं जे सामर्थ्य दर्शन चालू होते त्यामध्ये ब्रदरांनी हसण्याची आज्ञा दिली. त्या हसण्याच्या आज्ञेचा तिला स्पर्श झाला आणि त्यानंतर तिचे जे मनात विचार होते ते पूर्णपणे निघून गेले आणि आता ती एकदम नॉर्मल आहे. म्हणून प्रभू येशूचा मी लाख धन्यवाद देतो. तुमचं नाव सांगा. काजल राकेश पाडेकर. काय झालं होतं तुम्हाला? मला टायफॉइडचा ताप होता, 1-2 वर्ष असेल आणि ते शिबिर केल्यामुळे टायफॉइडचा ताप निघून गेला. 1 ते 2 वर्षे म्हणजे अधूनमधून असायचं की नेहमी तुम्हाला ताप असायचा? ताप असायचा तो टायफॉइडचा आणि तो जायचाच नाही. टायफॉइडचा ताप टॅबलेट्स वगैरे घेतल्या तरी. आणि गेल्या महिन्यात तुम्ही शिबिरात भाग घेतला? हो. तेव्हा काय घडलं तेव्हापासून? तेव्हा सिस्टरनी प्रार्थना केली डोक्यावर हात ठेवून, तेव्हा टायफॉइडचा ताप पूर्ण निघून गेला. तेव्हापासून आता ताप आला नाही? तापच नाही येत तेव्हापासून. आणि याशिवाय दुसरी काही साक्षी आहे? आणि माझा म्हणजे माझा भाऊ तो 7 ते 8 वर्ष माझ्याकडे भेटायला यायचाच नाही आणि शिबिर केल्याने तो भेटायला आला आणि म्हणला नेक्स्ट टाईम बर्थडेला पण तुझ्या येईल मी तुला भेटायला.
म्हणजे ते तुमचं कॉन्टॅक्टमध्ये नव्हता आणि शिबिरात तुम्ही आला आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली. हो, त्याच्यासाठी मी रडून प्रार्थना केली की तो मला भेटून देत. आणि मग अचानक तो भेटायला आला आणि तो म्हटला मी येत जाईन तुला भेटायला असं. प्रभूने तेही कृपा तुमच्यावर केली. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. मंजू पवार. तुमच्या मुलीला काय झालं होतं? त्याला 2023मध्ये त्याचा पूर्ण असं सुजलेलं होतं तिचा. मग तिला 1 महिना पूर्ण होता. मग सिस्टरने आशीर्वाद दिला परिवार मीटिंगमध्ये, तेव्हापासून तिला बरं झालं. मग देवाला धन्यवाद देते. कोणती बाजू सुजली होती तुझी? कोणती बाजू सुजली होती? ही बाजू. ही आता थोडंसं दिसते ते म्हणजे एकदम बरोबर नॉर्मल होतं अगोदर की आता पहिल्यापासून असंच होता? म्हणजे जन्मापासून तसंच आहे, पण ते जास्त सुजलेलं होतं 2023ला. तर म्हणजे मला जाम दुखायला लागलेलं, म्हणजे मला सहन पण नाही करता यायचं एवढं दुखायचं. मग परिवार मीटिंगमध्ये वंदना सिस्टरकडून प्रार्थना करून घेतले, तेव्हापासून जरा बरं झाले. तेव्हापासून सूज निघून गेली. आता तुला खाताना बोलताना काही त्रास होत नाही? नाही. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव शारदा अशोक गायकवाड. काय साक्षी तुमची? माझी साक्ष आहे की 2021मध्ये माझी खूप तब्येत खराब होती. मला दम लागायचा, खोकल्याची उबळ यायची, खूप माझी तब्येत खराब होती. सारखी सर्दी पण व्हायची आणि थंड पाणी पिलं तरी पण मला सर्दी व्हायची. दम लागायचा, खोकला यायचा आणि तुम्हाला मग कामं वगैरे करायला? कामं पण होत नव्हते, पण तरी पण मी पकडून असंच करायचे हळूहळू. एकदम हालत तुमची खराब झाली? खूप. जेवण वगैरे तुम्हाला जेवण जात होतं का? जेवण पण नव्हतं जात. आणि रात्री झोप लागायची? झोप नव्हती लागत, रात्री झोपायचीच नाही, खोकलाच यायचा. म्हणजे रात्रभर खोकला येत राहायचा? हो. असं किती दिवस सुरू होतं? असं म्हणजे 3 महिने तर सुरू होतं. मग नंतर मी देवाला तेच बोललं का देवा मला चांगला डॉक्टर तरी भेटू दे. तर मला भक्तिवेदांमध्ये मी गेले तर मला थोडासा आराम पडला, पण पूर्णपणे नाही पडला. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही यूट्यूबवरचा कार्यक्रम बघत होते तेव्हा, कारण की लॉकडाऊन सुरू होता? हो, बघत होते मी, यूट्यूबवर पण बघत होते आणि देवाशी पण बोलायचे. तर मला देवाने खूप खूप बरं केलं. आणि आता खोकला येणं आणि जे काही तुम्हाला दम लागायचे ते सर्व त्रास पूर्ण निघून गेलाय? हो, आता काहीच नाही होत. आता मी 4-5 घरचे कामंसुद्धा करते घरचं करून. मला देवाने खूप आराम दिला आहे. पूर्णपणे आता बरी आहे? हो. तुमचं नाव सांगा. सोनल पिंपळकर. काय साक्षी आहे? माझी पहिली साक्षी आहे की माझ्या घरात उंदीर आणि झुरळ खूप पुष्कळ झालेले, खूप कंटाळे. जसं आज सिस्टरांनी वचन सांगितलं तुमची प्रार्थना परमेश्वर, मी तर प्रार्थना करायची सोडूनच दिलेली, पण प्रभूने ती प्रार्थना आठवण ठेवलेली. आणि आता बघते 2 महिने म्हणजे झुरळ पण नाही, उंदीर पण नाही, सगळं गायब झालं अचानक. आणि पुढची काय साक्ष आहे? आणि पुढची साक्ष ना 3दा माझ्या शरीरावर गोम चढलेली, पण ती मला चावली नाही, काय नाही, अचानक आपोआप निघून गेली. आणि पुढची साक्ष? तिसरी साक्ष म्हणजे अंगठ्यामध्ये ना चमक भरलेली आणि सुजन आलेली अचानक. किती दिवसापासून? 3 महिन्यापूर्वी. 3 महिन्यापूर्वी. आणि कधीपासून त्रास होता? आणि 3 महिने मला त्रास होत होता तो अंगठ्याचा, पण मी कुणाला सांगितलं नाही, अशीच लंगडत चालत होती. लंगडत चालत होते. आणि नंतर बरं कसं झालं? मी आशिषित तेल लावलं आणि सारखी प्रार्थना केली. आता चमक नाही अंगठ्याला? नाही, पूर्ण बरं आहे? पूर्णपणे बरं आहे. इस बहन का नाम संजना जनाटे है। 15 सालों से इनके पेट में हर रोज़ दर्द रहता था और इतना दर्द उठता था कि इनको सांस लेने में बहुत तकलीफ़ होती थी। यह कुछ काम नहीं कर पाती थी। इनकी बेटियां घर का काम करती थी। ये पिछले 8 महीनों से प्रार्थना में आ रही है। प्रभु से इन्होंने प्रार्थना की, विश्वास से प्रार्थना माध्यम का इस्तेमाल किया और प्रभु का बड़ा अनुग्रह इन पर हो गया। अभी 7 महीने हो गए हैं, इनके पेट में दर्द नहीं होता। अभी ये घर के सारे काम भी करती है। इसलिए आप तालियां बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दो। ताई सांगा, 15 वर्षे तुमच्या पोटात दुखायचं? 15 वर्ष माझ्या पोटात दुखायचं। रोज त्रास व्हायचा? रोज त्रास व्हायचा मला। मी झोपूनच राहायची। मग माझी मुलगी घरातलं सर्व काम करायची, मला काहीच सुचलायला नाही व्हायचं। एवढं म्हणजे तुम्हाला काहीच करता येत नव्हतं? तुम्ही झोपूनच जायचे? झोपूनच राहायचे, काहीच नाही, उचलता पण नाही येत होतं मला। काय एवढं दुखायचं? एवढा भयानक त्रास होता तुम्हाला? मला छातीत पण पक्का असं श्वास घ्यायला पण नाही होत होतं, एवढा त्रास होता। मग मी कंपनीत कामाला जायची ना, तिकडं पण मला त्रास व्हायचा। मग मी दुपारून सुट्टी काढून घरी यायची। मग माझी मैत्रीण आहे कंपनीत, ती मला बोलली की तू मी जाते प्रार्थनाला, तिथे चल, तू बरं होशील। मग मी तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला प्रार्थना सभेत आणलं आणि 8 महिन्यापासून तुम्ही प्रार्थनेला येत आहे? हां,
8 महिने झाले मला. मग ती बोलली चल तिथे बरी होशील. मग मी तिच्यासोबत यायला लागली. अजूनपर्यंत मी तिच्यासोबतच प्रार्थनाला येते. ती मला तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली, प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि आता 7 महिने झाले तुमच्या पोटात दुखत नाही? नाही दुखत आता 7. एकदा सुद्धा तुम्हाला त्रास झाला नाही? नाही, काहीच नाही त्रास. आणि घरातली कामं आता तुम्ही सगळी करता? घरातली सर्व कामं करते मी आता. आणि तुम्ही कामावर पण जाता? कंपनीत कामावर पण जाते. आता दुपारी पण कधीच नाही घरी आली. प्रभूने तुमचा एवढा वर्षांचा त्रास काढून टाकला आणि आता 7 महिने झाले तुम्हाला अजिबात त्रास झाला नाही, पोटात दुखलंच नाही? नाही, थोडा पण नाही. प्रभूच्या या महान दयेसाठी तुम्ही टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. सर्वांचा ज्ञान
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. हृदयातून प्रभूचे आभार माना. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तो इकडे आहे आणि तुमच्यापैकी कुणापासूनही दूर नाही आहे, तुमच्या जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आपल्या हृदयाने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपले अश्रू पुसतो, तो आपल्याला सर्व दुःखातून बाहेर काढतो, कारण तो आपला मेंढपाळ आहे. तो आपला खरा उत्तम मेंढपाळ आहे. त्याने म्हटलं आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राणही देतो. आपला प्रभू जो आपला उत्तम आणि खरा मेंढपाळ आहे, तो आपल्यासाठी या जगात आला, आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला तारण्यासाठी. आणि म्हणून घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. प्रभू तुमच्या जवळ आहे. तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आज प्रभूने तुम्हाला त्याच्या घरात बोलावलं आहे. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमची दुःख सगळं त्याच्या हातात द्या. तो तुमच्यावर प्रेम करतो. बघा त्याच्याकडे, तो किती प्रेमाने भरलेला आहे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला आहे. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले आणि क्रूसावर बलिदान केलं. उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राण देतो. हा खरा आणि उत्तम मेंढपाळ ज्याने मेंढरांसाठी स्वतःचा प्राण दिला आणि मेंढरांना लांडग्याच्या हातून वाचवलं. जे आपण पापात बुडालो होतो ते आपल्याला त्याने पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं. त्याच्या रक्ताने तो आपल्याला धुवून शुद्ध करतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडतो. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग तयार केलेला आहे. त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आपले दोन्ही हात उंच करा, हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला क्षमा केलीस, मला बरं केलास, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा तारणारा आहेस, माझा आधार आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तुमच्या मनात ज्या कोणाविषयी राग आहे त्यांना पूर्ण क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभू येशू त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला धुवून शुद्ध करणार आहे. आणि म्हणून मनातला सगळा राग काढून टाका. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, सतावलं आहे, अपमान केला आहे, विश्वासघात केला आहे, त्या सगळ्यांची आठवण करा आणि अगदी मनापासून त्यांना क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणी असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे,
ज्यांचा तुम्ही द्वेष करताय, ज्यांच्याशी बोलायला वाटत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग आणि द्वेष काढून टाका मनातून. पूर्णपणे दुसऱ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधी प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही झाकून ठेवू नका. नम्रपणे कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, आपण आपल्या जिभेने फार पाप करतो. दुसऱ्यांचे दोष काढणं, निंदा करणं, चेष्टा करणं, शिव्या देणं. कबूल करा, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या आईवडिलांचा सन्मान केला नसेल, मुलांनो तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. दारू किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, प्रत्येक जण आपापली पापं कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पश्चातापी अंतकरण आवडतं. रडा आपल्या पापांसाठी आणि प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, कारण मी पापी आहे. होय प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. प्रभू येशू तुमच्या हृदयाकडे बघत आहे. अगदी मनापासून पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रूसाकडे बघा. क्रूसावरून वाहणाऱ्या त्याच्या पवित्र रक्ताकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर. दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला एका क्षणात स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे.
तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी आपले दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.